नमस्कार, आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। मलकापूर शहरातील 40 बिघा परिसरातील गणेशनगरस्थित शांती आरोग्यम हॉस्पिटलची बिल्डिंग ही नगर परिषदची कुठलीही बांधकाम परवानगी घेता उभारण्यात आली असतानाही नगर परिषद प्रशासनातील अधिकारी कर्मचारी हे सदर बांधकाम धारकास पाठीशी घालण्याचा प्रकार करीत असल्याने आज 5 मार्च रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाचा निषेध करीत चक्क गाढव मोर्चा आंदोलन करण्यात आले। त्यामुळे नगर परिषद परिसरात एक खळबळ उडाली होती। याबाबत अधिक माहिती अशी की नगर परिषद हद्दीतील 40 बिघा परिसरात गत काही वर्षापूर्वी गणेशनगरस्थित शांती आरोग्यम हॉस्पिटल बांधण्यात आले। सदर हॉस्पिटलची बिल्डिंग उभारताना नगर परिषद प्रशासनाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे व आवश्यक त्या कोणत्याही बाबींची पूर्तता करण्यात आली नसल्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी वेळोवेळी नगर परिषदकडे कागदपत्रे सादर करून सदर बांधकाम धारकावर योग्य ती कार्यवाही करण्याची लेखी मागणी केली होती। त्या दरम्यान त्यांनी वेळोवेळी नगर परिषद प्रशासनाकडे याबाबतचा पाठपुरावाही केला होता। तरी सुद्धा सदर प्रकरणावर कार्यवाही होत नसल्याने 17 फेब्रुवारी अर्धनग्न आंदोलन करीत 5 फेब्रुवारीला गाढव आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। हॉस्पिटलच्या अवैध बांधकाम संदर्भात प्रभारी मुख्याधिकारी शेळके यांनी सदर बांधकाम धारकास अवैध बांधकामाबाबत 1 महिन्यात योग्य ती कागदपत्रे सादर करण्याबाबत पत्र दिले होते। त्या पत्राला 1 महिन्याच्यावर कालावधी उलटूनही नगर परिषद प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नव्हती। तर त्यानंतर सदर प्रकरणी नगर परिषदकडून तक्रारदारास संबंधितांनी आपला लेखी खुलासा व मालकी हक्काबाबत कागदपत्रे सादर केले असल्याने पत्र देण्यात आले। यावर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सुचविले होते। या बाबीलाही 15 दिवसांचा कालावधी उलटूनही भिन्न नगर परिषद प्रशासनाने काय तपासणी केली तसेच कुठली चौकशी केली याबाबत तक्रारदारास कळविले नाही। त्यामुळे आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात चक्क गाढव घेऊन जात त्यांच्या गळ्यात पाट्या लावून गाढव आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे नगर परिषद परिसरात एक खळबळ उडाली होती। तर आता संबंधित अवैध बांधकाम प्रकरणी नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी अजय टप यांचे शहराध्यक्ष शालिकराम पाटील, तालुकाध्यक्ष अजित फुंदे, उमेश जाधव, अशोक गाढवे, अर्जुन पाटील, राजू पुन्हेकर, शीतल जांगडे, जमीर शेख, नसीम बानो, शमशाद खानव यांचेसह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते हजर होते। सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।